आहे. नमस्कार सर्व शिवभक्तांना आणि मावळ्यांनो. मी आपल्यासमोर विषय सादर करते, आई वडिलांनी असे घडवले. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यात शहाजीराजे भोसले व जिजाबाई भोसले या दाम्पत्याचा अत्यंत मोलाचा संत तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता दोसे राजता धन्य माता पिता तयाची या. म्हणजे आपल्या हितासाठी जो तत्पर आहे त्यांच्या माता पित्यांना संत तुकोबारायांनी धन्य असे म्हटले आहे. ओ माझे शिवाजी राजे जिजाऊंच्या उतरी असताना जिजाऊंना विविध पदार्थ खाणे, मोबाईल बघणे, बेडरेस्ट करणे असे डोहायला लागले. नव्हे तर डोहायला लागले ते म्हणजे घोड्यावर स्वार होऊन सह्याद्री फिरण्याचे डोहायला लागले. ते म्हणजे दांडपट्टा चालवण्याचे आणि शत्रूची खंडोळी करण्याचे. हे दिवस सरक आणि अखेर तो दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक सूर्य जन्माला आला. या छोट्या सूर्याला म्हणजे शुभाला जिजाऊन हातात घेतले व म्हणू लागल्या, बा राजा आपल्याला पारतंत्र नष्ट करायचंय. बा राजा हा दाटलेला अंधार दूर करायचा आहे. लेकी बाळी, गोरगरीब शेतकरी, पीडित शेतकरी यांना न्याय मिळवून द्यायचा. बा राजा न्याय मिळवून द्यायचा. जिजाऊंनी शुभांना कसे घडवले हे सांगत असताना मला तोंड ओळखले. कुटीसाठी उगाइले महाभारताचे पानं, कुटीसाठी उगाइले महाभारताचे पानं, काऊ चिवूच्या गाचाचे पाने फुले राहते, काऊ चिवूच्या गाचाचे पाने फुले राहते. जिजाऊ शिवरायांना गोष्टी सांगत होत्या, पण गोष्टी सांगत असताना त्या सांगत होत्या शिवबा भोसल्यांचे पूर्वज श्री रामचंद्र ज्यांनी सीतेचे हरण करणाऱ्या दुष्ट रावणाला ठार केले आणि जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण ज्यांनी कंसाच्या जाचापासून रयतेची सुटका केली, यांच्या वंशात तुमचा जन्म झाला आहे. शिवबा तुम्ही देखील असाच पराक्रम करा आणि दुष्टांचा संहार करून या रयतेला जिजाऊंनी शिवरायांना आपल्याकडे असणारे अनुभव, शिक्षण, विद्या सर्व देऊन शिवबांना परिपूर्ण संस्कारशील बनवले. जिजाऊंनी शिवबांना शिकवले ते म्हणजे घोडेस्वारी, दांडपट्टा चालवणे, युद्धनीती, राजनीती अशा अनेक विद्या शिकवल्या. जिजाऊंनी शिवबांना शिकवल्या ते म्हणजे सर्व धर्म समभाव. शिवाजी महाराज खेळायला जाताना कोणत्याही जात, धर्म, वर्ण, पंथ, लिंग नव्हते पाहत, तर फक्त तो एक माणूस आहे हे पाहत होते. यातूनच आपल्याला त्यांचं सर्व धर्म समभाव दिसून येतो. यातूनच निर्माण झाले म्हणजे मावळे आणि यातूनच निर्माण झाले ते स्वराज्य. यातूनच निर्माण झाले ते स्वराज्य. जिजाऊ शिवबांना कधी निर्माण नाही तर कधी कडक शिस्तीतही सांगत होते. म्हणजे कधी रंजना हसरे, कधी अंजना बोचरे, हात इवल्या त्या बाळाच्या दिल्ली शहाला बारी ठरले. हात इवल्या त्या बाळाचे दिल्ली शहाला. शिवबांना घडवत असताना शहाजीराजे यांनी आपली बाप म्हणून भूमिका देखील उत्तमरित्या बजावली. शिवबांना सनाई करून पाठवले किंवा सनाई ही पदवी. तर सनाई म्हणजे काय, राजनीती कशी करावी, केव्हा करावी याचं ज्ञान देणे म्हणजे सनाई करणे. शहाजीराजांनी शिवबांना घोडदळ, पायदळ, अध्यापक वर्ग सर्व उपलब्ध करून दिले. काही गोष्टी त्यांना प्रत्यक्षात करता आले नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या पूर्णपणे साधले आणि जिजाऊ ती साथ प्रत्यक्षात उतरवत होते. असे घडवले जिजाऊंनी शिवबा कसे घडवले हे सांगत असताना मला आठवतं ते म्हणजे तो प्रसंग, परस्त्री माते समान मानणे, अहो स्त्रीचा सन्मान करणे. सावित्रीबाई देसाई या किल्लेदार स्त्रीवर बलात्कार करणाऱ्या चुकीची याला कठोर शिक्षा दिली. तसेच कल्याणची सुभेदाराची सून लढाई जिंकली म्हणून राजांसमोर उभा केली तर तिला साडी चोळी देऊन सन्मान करण्यात. जिजाऊंनी शिवबांना शिकवले ते म्हणजे तू हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. यातून मानवतेचे दर्शन होते. अजून काही सांगायचे झाले तर अफजल खानाच्या वधानंतर त्या शत्रूवर देखील धर्मसंस्कार करून विधी करण्यात. अहो ज्या आदिलशहाने शहाजीराजांच्या मदतीस पाठवलेल्या मुरारजी जगदेव, याच मुरारजी जगदेव या ब्राह्मणाने पुण्यातील कसबा वस्तीवरून गाढवाचा नांगर फिरवला. हा नांगर फिरवलेल्या जमिनीवर शास्त्र नियमानुसार शेती करता येते. परंतु जिजाऊंनी शिवबाचा हातात घेतला, सोन्याचा नांगर फिरवला. दहशतवाद, गैरसमजाचे गवत मुळापासून उपटले, ती बहार उपटली आणि स्वातंत्र्याचे बीजारोहण केले. शेवटी मी एवढेच सांगते छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्ती नाहीच आहे, तो एक विचार आहे. तो विचार तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला देणे गरजेचे आहे. कारण त्यांच्यावर उद्याचं उज्ज्वल भविष्य, उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र, उद्याचा उज्ज्वल
ठरलेला आहे. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. जय हिंद.